बरं हसा. आता कसं झालं की एवढे सगळ्यांचे भाषणं झाले आणि आता सगळे विद्यार्थी म्हणत असतील आता हा कोण आला नवीन, आता हा 1-1.5 तास टाइमपास करते वाटते आपल्याला. काय लावलं लयच दिलं लावून मला इकडे. काही आमची विदर्भातली भाषा समजते तुम्हाला? हा वराडी भाषा मले तुले बिले सगळं समजते का? बरोबर. कितीही व्याख्यान झाले, कुठलेही कार्यक्रम झाले तरी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही एका नावाशिवाय महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे का? आज शिवाजी महाराजांच्या नावानं खरं तर तरुण पेटून उठतात. बरोबर आहे का? हातात गंडे दोरे, मी शिवरायांचा मावळा. हातात दोरा घातला, गळ्यात शिवतईत घातलं, डोक्याला शिवाजी महाराजांसारखं चंदन लावलं म्हणजे शिवाजी महाराज होता येतं का? शिवाजी महाराजांचा मावळा होता येतं का? हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पतरवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण बेमीच्या देठापासनं वरडतात, आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली आणि आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. दिवसभर याला शाळेत कोंबळं करून वाकवतो शिक्षक आणि संध्याकाळी हा लोकांमध्ये गेला की याचं चालू होतं, झोपलो तो एकदाच आणि केला तो मोजराच. दिवसभर कोंबळं होतं. गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली तरी घरी आतल्या चौथ्या खोलीत जाऊन अंगावर घेऊन गोधडी झोपतय. आणि पब्लिक मध्ये गेलं, सळसळत रक्त, शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा, मी शिवरायांचा मावळा. हे बघा खैरा बांडा मावळा. आणि यांना शिवाजी महाराजांची शिवभक्ती कधी आठवते? ज्यावेळेस जे हायवेने चाललेले असतात, यांच्या गाडीचा वेग असते 50-60, याला एखादी 4 व्हीलर क्रॉस करून जाते. मग यांना संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे सगळेच्या सगळे एका धमात आठवतात. हे गाडीची स्पीड वाढवतात, त्या 4 व्हीलरच्या पुढे काढतात आणि त्या 4 व्हीलरकडे बोट दाखवून म्हणतात, बघतोस काय रागानं? ओव्हरटेक केलंय वाघाने. कुत्र्यासारखे मरतात. बघतोस काय रागानं? ओव्हरटेक केलंय वाघानं. अबे बघितलं अख्ख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं. हे आहेत का मावळे? मला एका जणाने विचारलं, मित्र हो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तर या छोट्याशा आपल्या मैफिलीची मी सुरुवात करतो. कवी काय असतो? तुम्ही पुस्तकात सगळा कवी बघायला झोळी घेतलेला कवी मी आहे का? नाही, मी तुमच्यातलाच कवी आहे. बरोबर आहे का? मी कोण आहे? तुमच्यातलाच कवी आहे. कवी काय असतो? फक्त बोर करणारा कवी असतो का? नाही. समाजाच्या वेदना सुद्धा कवी स्वतःच्या शब्दातनं मांडून तो फाटत असतो आणि बाहेरचा समाज शिवण्याचं काम करत असतो. बरोबर आहे का? 2 ओळी बघा. कवितेमधून जगाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. मृत्यू मला तुझेही
भय राहिले आता, झिजतो तसा जगाच्या हृदयात साठतो मी, वरचा समाज शिवतो आतून फाटतो मी. अलग लक्षात कवी काय असतो, तुम्ही सगळे शाण्यासारखे बसलेले आहे म्हणून मला फार आनंद होतोय. आणि तुम्ही जसे शायने लोक आहात तसं सगळेच विद्यार्थी शायने नसतात. आता आम्ही काही शाळेमध्ये असे विद्यार्थी बघितले की ते एवढे कुचीन, बरोबर आहे का. एका शाळेत साहेब एक वर्ग तपासायला एक शिक्षक आला आणि त्यांना आल्या आल्या म्हटलं की सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. काय म्हटला, सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. कोणीच उभं राहिलं नाही. परत म्हटला सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. गुरुजी कोणाला तरी उभं करा. सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. कोणीच उभं राहिलं नाही. तिसऱ्यांदा म्हटलं सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. मग एक गण्या उभा राहिला आता थरथर कापत कापत. म्हटलं तू मूर्ख आहेस का. म्हटलं हे मी मूर्ख बिर्ख काय नाही. म्हटलं मग कसं काय उभा राहिला. म्हटलं आमचं शिक्षक गुरुजी एकटंच उभा आहे. मग ते संघ दुसरा कोणी मूर्ख नको का म्हणून मी मूर्ख आलो. अशी विद्यार्थी आहेत आमच्याकडं. इकडे आहेत का नाही. म्हणजे त्या म्हटलं शिक्षकाला म्हटला तो साहेब म्हटला जाऊ द्या ते आता गणितात सगळ्यात कोण हुशार आहे उभा राहा. कशा गणितात. गुरुजी म्हटले दिन्या उभा राहा. हा आमचा गणितात हुशार विद्यार्थी आहे. बरोबर 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 वा वा वा. म्हटलं सांग 7 गुणिले 5 7 5 किती. हा म्हटला 56. 7 गुणिले 5 56. हा म्हटलं गुरुजी हा 56 सांगतोय. हा म्हणे तुम्हाला म्हटलं गणितात हुशार विद्यार्थी उभा करा. हाच आहे म्हणे आमचा गणितात हुशार विद्यार्थी. अहो तो 7 गुणिले 5 7 5 56 सांगतोय. गुरुजी म्हटले तो 56 तरी सांगतोय, बाकीचे 100च्या खाली येत नाही. अशी विद्यार्थी असतात. बरोबर आहे का. तुमच्याकडे अशी विद्यार्थी आहेत का नाही. एका पोराला त्या घड्याला विचारलं अरे खरे सांग म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. काय म्हटला. सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. तो मुखाच्या मुखास गप्प बसला. सांग म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. तो परत गप्पच राहिला. सांग म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. हा म्हटला आई शपथ सांगतो गुरुजी मी नाही तोडला आणि मा बापाने नाही तोडला. आणि माझी आई किती गरीब आहे तुम्हाला माहिती आहे गुरुजी. अरे थांब थांब म्हणे थांब कोण शिकवलं तुला. म्हणे गुरुजीनं. गुरुजी काय शिकवलं पोरांना तुम्ही. हा तुम्ही सांगा सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला. हे बघा साहेब आता कुचिन पोर आहेत. कोण तोडला असेल तर तोडला असेल. मी नाही तोडला बघा. शाळाच बंद करतो म्हणे तुमची. चला त्या हेडमास्टरकडे गेले. हेडमास्टर म्हटला काय झालं. या पोरांना सांगितलं विचारलं म्हटलं सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कुणी तोडला. हे उत्तर देण्यात झाले. बरोबर म्हणून असू द्या काही हरकत नाही. कुणी का तोडे ना आपण त्याची भरपाई करून देऊ पण तुम्ही गमत. अशी शाळा असतात. पण तुमची तशी शाळा आहे का नाही. तुमच्याकडं अत्यंत आदर्श शाळा आहे. महाराष्ट्रात खूप शिक्षक असे आहेत. आज तुम्हाला वाटत असेल की आपले शिक्षक आपल्यासाठी काय करतात. बरोबर आहे का. आज तुम्हाला त्यांनी केलेली पनिशमेंट त्यांनी दिलेल्या शिव्या ह्या तुम्हाला आज गोचत असतील. पण लक्षात ठेवा हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. असाच तुम्ही घडत नसतो. तो घडण्यासाठी आपल्यावर संस्कार तसे पाहिजेत. आजपर्यंत तुम्ही लक्षात घ्या तुमच्यावर संस्कार कोणी केले. आई वडील हे आपले 2 गुरु आहेत आणि त्याच्यानंतर तिसरा गुरु म्हणजे आपला शिक्षक आहे. पण शिक्षकाची सुद्धा ही जबाबदारी आहे की शिक्षकांनी द्यावे तैसे धडे आपला आदर्श ठेवणी पुढे. नाहीतर विद्यार्थी घडवण्यात ठेविला मास्तर आणि त्यानंच केला दुर्व्यवहार. शिक्षकालाच शिक्षणाची गरज झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मुलांनी शिक्षण कसं असलं पाहिजे. आजच्या मुलांना काय वाटतं. मुलांना काय वाटतं माहिती आहे का की कामं करायची लाज वाटते. घरी कामं करायची लाज वाटते ना. वाटते का. मुलाला काम करताना ये घरचे पाणी भरताना ये. कामाची त्याला लाज वाटे काय शिक्षण कामाची. त्यामुळं कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. या जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म आहे मानवता आणि सगळ्यात मोठं कर्तृत्व करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये आहे.
नशिबावर कोण कोण विश्वास ठेवते? ठेवते का कोणी? नशीब नावाची गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही, आणि असेल तरी आपल्याला तिला मानायचं नाही. बरोबर आहे का? आता माझ्या आईकडनं मी नशिबाबद्दल जे शिकलो ते सगळ्या मोठ्या लोकांसाठी सुद्धा आणि तुमच्या सगळ्या बालमित्रांसाठी सुद्धा नशीब नावाची एक कविता, कारण माझ्या आईकडनं मी जे शिकलो ते मानण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपले आई वडीलच आपले काय आहेत? देव आहेत. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्या आईकडनं तर जे मी शिकलो, बरोबर आहे का, ते कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काटा कुट्टा आडवाटा आड्याला ती टांग तेर, वावरात राबताना माही माय सांग तेर, वावरात राबताना माही माय सांग तेर. माह्या पोटी जवा बाळा, सगळ्या ज्येष्ठांसाठी आणि शिक्षकांसाठी, माह्या पोटी जवा बाळा, जगी आला तान्हुला, तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला, तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला. काही त्याला जाणतात, काही त्याला मानतात, काही त्याला जाणतात, काही त्याला मानतात. जाणणारे मानणारे, जाणणारे मानणारे त्याला दैव म्हणतात. जाणणारे मानणारे त्याला दैव म्हणतात. तुह्या संग संगते बी जिंदगीत रांगते र, वावरात राबताना माही माया सांगते र, वावरात राबताना माही माया सांगते र. पुण्या बंगल्याच्या दारी दैवचा करी करते, पुण्या बंगल्याच्या दारी दैवचा करी करते. जुन्या कुळाच्या घरात दैव भाकरी करते, जुन्या कुळाच्या घरात दैव भाकरी करते. एका आईचं दूध बी लेक पाजून उरते, एका मायेचा तो पान्हा लेक पाजून उरते. एक वांझ कुस मेली ममतेला रजुरते, एक वांझ कुस मेली ममतेला रजुरते. दगडाच्या राऊळात, देवाला पोरग मागून काही फायदा आहे का? दगडाच्या राऊळात जिता जीव मागते र, वावरात राबताना माही माया सांगते र, वावरात राबताना माही माया सांगते र. वलांडून उंबरटा शिक जोरे शाण्यावानी. कुणा कुणाची आई म्हणते असं तुम्हाला घरी? शाण्यासारखं शिकलं पाहिजे बाळांनो, म्हणते का? माझ्या आईनं मला आजवर तेच सांगितलं, वलांडून उंबरटा शिक जोरे शाण्यावानी, सदा हसत राहू दे तू ह्या डोळ्यातल पाणी, सदा हसत राहू दे तू ह्या डोळ्यातल पाणी. झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या मायेनं झुलाव, होण्या जिंदगी गुलाब काट्यामधून फुलाव, होण्या जिंदगी गुलाब काट्यामधून फुलाव. घर गरिबी नाही, घर गरिबी नाही, स्वार्थान भंगतेर, वावरात राबताना माही माया सांगतेर, वावरात राबताना माही माया सांगतेर.
आणि शेवट हे नशीब असलं नसलं त्या नशिबाला किती टक्के मानायचं? कुंडल्या बिंडल्या, बरोबर आहे का? कुंडली बघून लग्न ठरवतात. सगळ्या समाजात कुंडली बांधल्या जाते का? नाही. हात दाखवता का तुम्ही? तुम्हाला नेपोलियन बोनापार्ट माहित आहे का? नेपोलियन बोनापार्ट एका म्हातारीकडे गेला. म्हातारीला म्हटला माझं बी भाग्य बघ. बरोबर आहे? त्या म्हातारी सगळ्यांचं भाग्य बघत होती. नेपोलियन बोनापार्टचं भाग्य बघितलं आणि ती म्हातारी त्या नेपोलियन बोनापार्टला म्हटली की तुझ्या आयुष्यात तू यशस्वी होऊ शकत नाहीस, कारण तुझ्या हातात यशस्वीतीची रेषाच नाही. पण नेपोलियन बोनापार्ट नाराज झाला का? नेपोलियन बोनापार्ट घरी गेला, त्यानं अशी तलवार आणली आणि त्या म्हातारीच्या नाकाजवळ धरली. आता सांग म्हणे मी यशस्वी होणार का नाही? म्हातारीचे 7 गेले आणि 5च राहिले. तरी काही म्हातारी घाबरली नाही. नाही नाही म्हणे तू यशस्वी होऊच शकत नाही, तुझ्या हातावर यशस्वीतीची रेषाच नाही. मग हा म्हटला कशी असते रेषा, दाखव मला. मग त्या म्हातारीनं जशी सांगितली तशी तलवारीने यानं रेषा बनवून घेतली स्वतःच्या हातावर. त्या म्हातारीला दाखवला हात. म्हटला म्हातारे हे बघ आता यशस्वीतेची रेषा. आता मला जगातली कुठलीच ताकद यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तो नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या जगाचा राजा झाला, लक्षात ठेवा. त्यामुळं सितारों में दुनिया ना ढूंढो दोस्तों, हाथों की लकीरों में कभी किसी के भाग नहीं होते. अबे नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. हेच माझ्या आईनं मला काय समजावून सांगितलं. या नशिबाला किती मानायचं, काय मानायचं? शेवटचं फक्त साथ आहे जोवरी या 5 ज्ञानी इंद्रियाची. आहेत ना इंद्रिय आपले? सगळे इंद्रिय माहित आहेत का? विज्ञानात वाचले ना? साथ आहे जोवरी या 5 ज्ञानी इंद्रियाची. काय भीती काय परवा, काय भीती काय परवा, आसमानी 9 ग्रहांची. काय भीती काय परवा, आसमानी 9 ग्रहांची. टाक पुसून कपाळी सटवीची जात आता. 5व्या दिवशी सटवी नशीब लिहून जाते म्हणतात साहेब. टाक पुसून कपाळी सटवीची जात आता. ठेव तुझ्या मस्तकावर, ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता. ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता. दैव चालल्या चालते, दैव चालल्या चालते, थांबल्यानं थांबतेर. वावरात राबताना माही माया सांगतेर. वावरात राबताना माही माया सांगतेर. वावरात राबताना माही माया सांगतेर. वा 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 वा. पण माय सुद्धा आता आजकाल माझ्या मायेसारखी राहिली नाही. राहिली का? आज ज्या वयात संस्कार पोरांवर टाकायला पाहिजे त्या वयात त्या पोरांवर संस्कार न टाकता आमची आई लगीर लगीर झालं जी. बरोबर आहे का? अहो पहिली पद्धत होती. बरोबर आहे का? पहिले बघा अंगैगीत म्हणण्याची पद्धत होती. बरोबर आहे का? बाळ पाळण्यात टाकलं की त्याला अंगैगीत असायचं. बरोबर आहे का? त्या अंगैगीत कसं असायचं बघा. हाळ म्हणे कुत्र्याले, वैशिळ म्हणे माजर आले, अंदृष्ट लागून ये अनंताच्या काजयाले. हा किती बरं वाटायला. बाळ सकाळी झोपलं की संध्याकाळपर्यंत उठायचं नाही. पण आजच्या बाया अहो चित्रपटाचं फॅड जेवढं झालं अंगैगीत विसरले हो. ते बाळ पाळण्यात टाकतात आणि इश्क इश्क करना हे करले, इश्क इश्क में जिले मरले, इश्क इश्क ना. अहो ते बाळ झोपल का? पण झोपलं तर कोणते संस्कार त्याच्यात पडतील? पण हे सोडा, काही काही बायांना साहेब ते अंगैगीत तर येतही नाही पण पिक्चरही बघत नाही, पिक्चरचे गाणे येत नाही. मग त्या बाया तिसरंच कॉम्बिनेशन काहीतरी मनानं तयार करतात. येवा 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 कुत्री लंगडी, येवा 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 कुत्री लंगडी, धर्मा बाळाची टंगडी. अरे ते बाळ तुम्हाला मारणार नाही का त्या पाळण्यात उठून? काही कुठेही असेही असतात. बरोबर आहे का? तशा स्त्रिया राहिल्या नाही हो. दुखाने घेण्याची पद्धत होती.
उखाणा किती सुंदर असायचा. आता सगळ्या बायांना, माया माऊलींना सगळ्यांना माहित आहे उखाणे घेण्याची काय पद्धत असते. डोक्यावर पदर, बरोबर आहे का, डोळ्यात थोडीशी लाज आणि लाजून ती बाई उखाणा घ्यायची, बरोबर आहे का. उखाणा काय असायचा, चांदण्या रात्री माळीवर जाऊन लावत होते दिवा, चांदण्या रात्री माळीवर जाऊन लावत होते दिवा, एकच मागणं देवा संतोषरावांचा माझा संसार सुखी व्हावा. किती बरं वाटायचं, संतोषराव खुश, सगळेच खुश. पण आज पुणे मुंबईला मेट्रो सिटीमध्ये जर तुम्हाला एखाद्या बाईला तुम्ही उखाणा घ्यायला लावला तर ते बाई उखाणा कसा घेते, अंधाऱ्या रात्री माळीवर जाऊन लावत होते दिवा. मी नव्हती लावत, हे आमचेच लावत होते, अर्ध काम घरातलं तेच करतात. अंधाऱ्या रात्री माळीवर जाऊन लावत होते दिवा, घसरला की पाय आदळले जमिनीवर, म्हटलं झेंडूबाम लावा. काय उखाणे घेतील. एका बाईनं भर लग्नात उखाणा घेतला, दुधाचा रंग पांढरा, दह्याचा रंग पांढरा आणि पांढरा रंग ताकाचा. काय उखाणा घेतला तुम्ही पाठ करसान नाही तर, दुधाचा रंग पांढरा, दह्याचा रंग पांढरा, पांढरा रंग ताकाचा, मायाच नशिबी का शमळा नाकाचा. अशी उखाणे घेतात. उखाणे काय येतील, माया उखाणे काय घेतील, बरोबर आहे का. पण आता जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे ते राजकारण सुद्धा उखाणे देते बरं. जे परिस्थिती असते, बरोबर आहे का. एका बाईनं आता मध्यंतरी, बरोबर आहे का, मागच्या 2 महिन्यात ज्याने एक उखाणा घेतला, म्हटली माझ्या नवऱ्याला मी आयुष्यभर साथ देईन, माझ्या नवऱ्याला मी आयुष्यभर साथ देईन, रावांचं नाव घेते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. असे येतात. म्हणजे काय परिस्थिती आहे तशी उखाणे बदलतात, बरं आहे का. आता कोरोना सगळा प्रकार आहे. त्या कोरोनाच्या काळात एका बाईनं उखाणा घेतला की मी लग्न झाल्यावर रावांसाठी स्वयंपाक ठेवीन रांधून, रावांचं नाव घेते 2 मास बांधून. मी काय बाया करतील, काय करतील, बरोबर आहे का. म्हणून संस्कार कसे असले पाहिजेत. लहान मुलाला शिकवा, त्याच्या मनावर बिंबवा. तू इंजिनियर नाही झाला तरी चालेल, तू डॉक्टर नाही झाला तरी चालेल, तू वकील नाही झाला तरी चालेल, तू एक माणूस म्हणून जगात जगला पाहिजे. अबे कुणापुढे सुकला न सुकला, बापापुढे सुकला म्हणजे झालं. जीवनात काही शिकला न शिकला, माणूस म्हणून जगण्यात शिकला म्हणजे